नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा मधुर शब्दांनी अवघ्या महाराष्ट्राला साद घालणारा सण म्हणजे मकर संक्रांती. आपल्या भारतीय संस्कृतीमधील हा एक असा सण आहे जो निसर्ग आणि मानवी नातेसंबंधांचा सुरेख संगम घडवून आणतो. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. हा सण केवळ ऋतुबदलाचे प्रतीक नसून जुने हेवे दावे विसरून नात्यात गोडवा निर्माण करण्याची एक सुवर्णसंधी आहे. मकर संक्रांतीचे महत्त्व सांगणाऱ्या 3 कथा प्रचलित आहे. त्या कोणत्या त्या आपण पाहणार आहोत. त्यात पहिली कथा आहे सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील संबंधांची कथा. अतिशय रंजक आणि बोधप्रद आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ही कथा वाचण्याचे किंवा ऐकण्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यदेव आणि शनिदेव संघर्षाची सुरुवात पौराणिक कथेनुसार सूर्यदेवांचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या सज्ञा हिच्याशी झाला होता. सूर्याचे तेज खूप जास्त होते जे सज्ञा सहन करू शकत नव्हती. त्यामुळे तिने स्वतःच्या सावलीतून छाया नावाची एक स्त्री निर्माण केली आणि तिला सूर्याच्या सेवेत सोडून ती स्वतः तपश्चर्या करायला निघून गेली. सूर्यदेव आणि छाया यांना जे पुत्र झाले ते म्हणजे शनिदेव. शनिदेव माता छायेच्या गर्भात असताना छायेने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती. कडक उन्हात आणि उपासमारीने तप केल्यामुळे तिचा वर्ण काळा पडला होता, ज्याचा परिणाम शनिदेवांच्या वर्णावरही झाला. शनिदेव जन्मतच काळ्या रंगाचे होते. पिता पुत्रांमधील दुरावा जेव्हा सूर्यदेवांनी आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याचा काळा वर्ण पाहून त्यांना शंका आली की हा माझा पुत्र असूच शकत नाही. त्यांनी छायेचा अपमान केला. आपल्या मातेचा अपमान पाहून शनिदेवांना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे सूर्याला रागाने पाहिले. शनिदेवांच्या दृष्टीत इतकी शक्ती होती की त्यांच्या एका नजरेमुळे सूर्यदेवांचे शरीर काळे पडले आणि त्यांना कुष्ठरोग झाला. सूर्यदेव हतबल झाले आणि त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. शिवाने त्यांना त्यांची चूक समजावून सांगितली आणि शनिदेवांच्या शक्तीची जाणीव करून दिली. त्यानंतर सूर्यदेवांनी माफी मागितली आणि ते पुन्हा तेजस्वी झाले. मात्र तरीही पितापुत्रांमधील कटुता पूर्णपणे संपली नाही. पुढे सूर्यदेवांनी रागाच्या भरात शनिदेवांचे घर, ज्याचे नाव कुंभ होते, जाळून राख केले. मकर संक्रांतीला झालेली भेट शनिदेवांचे घर जळाल्यामुळे ते आणि त्यांची माता छाया संकटात आले. सूर्यदेवांचे दुसरे पुत्र यमराज, जे शनिदेवांचे सावत्र भाऊ होते, त्यांनी मध्यस्थी केली आणि आपल्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना राग शांत करण्याची विनंती केली. यमराजाच्या सांगण्यावरून सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजेच शनिदेवांना भेटायला त्यांच्या घरी गेले. जेव्हा सूर्यदेव तेथे पोहोचले तेव्हा शनिदेवांकडे त्यांना अर्पण करण्यासाठी काहीही नव्हते. त्यांचे घर जळून गेले होते. फक्त काळे तीळ शिल्लक होते. शनिदेवांनी मोठ्या मनाने त्याच काळ्या तिळांनी आपल्या वडिलांची पूजा केली. चमत्कार! शनिदेवांनी काळ्या तिळांनी पूजा केल्यामुळे सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी शनिदेवांना आशीर्वाद दिला की आजपासून जेव्हा मी तुझ्या दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करीन तेव्हा तुझे घर पुन्हा धनधान्याने भरून जाईल. जे लोक या दिवशी मला काळे तीळ अर्पण करतील किंवा तिळाचा वापर करतील त्यांना शनीच्या पिडेपासून मुक्ती मिळेल. कथेचा सारांश आणि महत्त्व. नात्यांमधील गोडवा. ही कथा शिकवते की कितीही मतभेद असले तरी वडिलांनी मुलाकडे आणि मुलाने वडिलांकडे जाणे हेच धर्माचे लक्षण आहे. तिळगुळाचे महत्त्व.
शनिदेवांनी गरिबीतही तिळाने स्वागत केले, म्हणून मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व आहे. मकर राशीत प्रवेश. सूर्य जेव्हा धनु राशीतून निघून शनिदेवाच्या मकर राशीत प्रवेश करतात, तोच दिवस आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो. तर दुसरी कथा, महाभारतातील भीष्म पितामह आणि उत्तरायणाची कथा ही त्याग, संयम आणि इच्छा मृत्यूच्या वरदानाची एक अतिशय प्रेरणादायी कथा आहे. इच्छा मृत्यूचे वरदान भीष्म पितामह म्हणजे देवव्रत यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा शंतनू सुखासाठी भीषण प्रतिज्ञा केली होती की ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहतील आणि हस्तिनापूरच्या गादीचे रक्षण करतील. त्यांच्या या बलिदानावर प्रसन्न होऊन शंतनू राजांनी त्यांना इच्छा मृत्यूचा वरदान दिलं होतं. म्हणजेच जोपर्यंत भीष्मांची स्वतःची इच्छा नसेल तोपर्यंत मृत्यू त्यांना शिवू शकणार नव्हता. कुरुक्षेत्राचे युद्ध आणि शरपंजरी. महाभारत युद्धात भीष्म पितामह कौरवांच्या बाजूने सेनापती म्हणून लढत होते. 10व्या दिवशी अर्जुनाने शिखंडीला समोर करून भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला. भीष्मांचे संपूर्ण शरीर बाणांनी वेधले गेले आणि ते रथातून खाली कोसळले, पण त्यांचे शरीर जमिनीला टेकले नाही, तर बाणांच्या आधारावर ते हवेतच राहिले. यालाच शरपंजरी म्हणजे बाणांची शय्या असे म्हणतात. उत्तरायणाची प्रतीक्षा. ज्यावेळी भीष्म बाणांच्या शय्येवर पडले तेव्हा दक्षिणायन सुरू होते. हिंदू शास्त्रानुसार सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात असतो म्हणजे दक्षिणायन, तेव्हा मृत्यू येणे मोक्षाच्या दृष्टीने शुभ मानले जात नाही. याउलट जेव्हा सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो म्हणजे उत्तरायण, तेव्हा स्वर्गलोकाची दारे उघडतात आणि या काळात देह त्यागणाऱ्याला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते म्हणजे मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे. भीष्म पितामह ज्ञानी होते. त्यांना माहिती होते की मोक्षप्राप्तीसाठी उत्तरायण काळ श्रेष्ठ आहे. म्हणून शरीरात असह्य वेदना होत असतानाही त्यांनी 58 दिवस त्या बाणांच्या शय्येवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली. देहत्याग आणि मकर संक्रांती. जेव्हा सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केला आणि उत्तरायण सुरू झाले, तेव्हा भीष्म पितामहांच्या समाधानाला पारावर राहिला नाही. त्यांनी भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली, ज्याला भीष्म स्तवराज म्हटले जाते, आणि संपूर्ण एकाग्रतेने स्वतःचे प्राण रोखून धरले. त्यानंतर आपली इच्छाशक्ती वापरून त्यांनी प्राण त्यागले. महत्त्व. या कथेमुळेच मकर संक्रांतीला उत्तरायणाला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भीष्म पितामहांच्या या बलिदानाची आठवण म्हणून संक्रांतीनंतर येणाऱ्या अष्टमीला भीष्म अष्टमी साजरी केली जाते. थोडक्यात सांगायचे तर भीष्म पितामहांनी दाखवून दिले की संयम आणि भक्तीच्या जोरावर माणूस मृत्यूवरही नियंत्रण मिळवू शकतो. तर तिसरी कथा, मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले. ही कथा राजा भगीरथाच्या अफाट प्रयत्नांची आणि श्रद्धेची आहे. सागर राजा आणि 60,000 पुत्र प्राचीन काळी अयोध्येत राजा सगर राज्य करीत होते. त्यांनी स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ आयोजित केले. इंद्राने मत्सरपोटी यज्ञाचा घोडा चोरला आणि तो पाताळात कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. गंगेचा शोध घेत राजा सागराचे 60,000 पुत्र तेथे पोहोचले. मुनींनी चोर समजून त्यांना त्यांचा अपमान केला. त्यामुळे क्रोधित झालेल्या कपिल मुनींनी डोळे उघडतात 60,000 पुत्र जळून भस्म झाले. भगीरथाची तपश्चर्या. सगर पुत्रांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणणे आवश्यक होते. सगर राजाच्या वंशजांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी राजा भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार झाली.
भगवान शिवाचे सहाय्य गंगा जेव्हा पृथ्वीवर येणार होती तेव्हा तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा विनाश झाला असता. भगीरथाने भगवान शंकरांची आराधना केली. शंकरांनी गंगेचा वेग आवरण्यासाठी तिला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले. त्यानंतर शंकरांनी आपल्या जटांतून गंगेची एक धार पृथ्वीवर सोडली. मकर संक्रांतीचा दिवस आणि मोक्ष भगीरथ राजा गंगेला वाट दाखवत पुढे चालले आणि गंगा त्यांच्या मागे वाहत गेली. वाटेत जहनु ऋषींचा आश्रम लागला. तिथे गंगेने अडथळा निर्माण केल्यावर ऋषींनी तिला घेऊन टाकले, पण भगीरथाच्या विनंतीवरून पुन्हा कानांतून बाहेर सोडले, म्हणून गंगेला जान्हवी म्हणतात. शेवटी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा माता कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. तिथे गंगेच्या पवित्र स्पर्शाने राजा सगराच्या 60,000 पुत्रांच्या अस्थींना मुक्ती मिळाली आणि त्यांचा उद्धार झाला. या कथेचे महत्त्व गंगासागर मेळा. आजही मकर संक्रांतीला पश्चिम बंगालमध्ये गंगासागर येथे मोठी जत्रा भरते, जिथे गंगा नदी समुद्राला मिळते. मानले जाते की या दिवशी तिथे स्नान केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते. भगीरथ प्रयत्न. अशक्य वाटणारी गोष्ट आपल्या कष्टाने शक्य करणे यालाच आपण आजही भगीरथ प्रयत्न म्हणतो. निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर मकर संक्रांती हा सण आपल्याला विज्ञानाशी आणि परंपरेशी जोडतो. ज्याप्रमाणे तिळात गुळ मिसळला की त्याची चव वाढते, त्याचप्रमाणे मानवी जीवनातही एकमेकांप्रती प्रेम आणि आदराची भावना असेल तर जीवन आनंदी होते. तर चला मग या संक्रांतीला आपण आपल्या मनातील कडवटपणा त्यागूया आणि तिळगुळासारख्या गोड शब्दांनी समाज जोडूया. या मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.